नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या फायनान्स एक्सप्लेन मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण BT ट्रान्सफर म्हणजे जर तुम्ही मॉर्गेज लोन, होम लोन, कुठलंही पर्सनल लोन, बिझनेस लोन, कुठलंही लोन जर घेतलेलं असेल, तुमच्या अडचणीच्या वेळेत म्हणजे माणसाला जेव्हा गरज पडते तेव्हाच माणूस लोन घेत असतो गरजेनुसार. काही वेळेस काय होतं ना, घाईघाईमध्ये आपण काय करतो की जसं जे प्रोडक्ट आला ते त्याच्याबद्दल विचारत नाही, काय नाही, कसं आहे, आपल्याला ते पुरणार आहे की नाही आहे, आपण ते प्रोडक्ट घेऊन घेतो. तर आज आपण बोलणार आहोत त्याच विषयावरती, म्हणजे BT बॅलन्स ट्रान्सफर. जर तुमचं होम लोन असेल किंवा पर्सनल लोन असेल किंवा बिझनेस लोन असेल किंवा मॉर्गेज लोन असेल, कुठलंही लोन असेल यापैकी, तर मी तुम्हाला एक सांगतो. जर तुम्ही होम लोन जास्त व्याजदराने घेतलेलं असेल आत्ता चालूमध्ये किंवा आणि तुम्ही रेग्युलर तो पेड करत असाल, तर तुम्ही आता एक काम करा, त्याला दुसऱ्या बँककडे किंवा NBFCकडे ती फाईल ट्रान्सफर करा. जर तुमचं 14-13च्या हिशोबानं काही रेट ऑफ इंटरेस्ट कंपनीने तुम्हाला लावलं असेल, काही क्युरी असल्यामुळे किंवा प्रोफाईल एलिजिबल नसल्यामुळे, आणि तुम्ही पण त्या गरजेपोटी तुम्ही ते घेऊन घेतलं असेल, तर आता एक काम करा. जर तुमचं 12 EMI कंप्लीट झाले असतील, ऑन टाईम अकाउंटमधून डेबिट होत असतील, ट्रॅक जर चांगलं असेल, तर तुम्हाला कोणतेही बँक BT करून देईल बॅलन्स ट्रान्सफर, किंवा तुम्हाला त्याच्यावर, कारण हे खूप महाग जातं. त्याच्यामुळे आता तुम्ही एक काम करू शकता, तुमच्या प्रोफाईलनुसार तुमचं ट्रॅक एखाद्या बँकेत इन्क्वायरी करा किंवा एखाद्या ॲडवायझरशी बोला किंवा मला कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता. मी तुम्हाला सांगू शकतो की कोणती फायनान्स किंवा बँक तुमच्यासाठी बेटर राहील. तुमच्या प्रोफाईलबद्दल मला कळल्यानंतर मी सांगू शकतो तुम्हाला ते. ओके, मागच्या कंपनीमध्ये काय असेल, प्रोसेसिंग फी, इन्शुरन्स आणि अदर चार्जेस बँकांनी काहीच्या काही लावलेले असतील, तुम्हाला कळालं नसेल आणि गरज असल्यामुळे तुम्ही ते घेतलं पण असेल, तर तुम्हाला आत्ता ते परत मिळवायची चान्स आहे, ते तुम्ही करू शकता. आता तुम्ही जर समजा 12 EMI, 15 EMI किंवा 1 वर्ष 2 वर्ष क्लिअर झाले असतील तुमचे रिपेमेंट, तर तुम्ही दुसरीकडे बॅलन्स ट्रान्सफर करून घ्या, जेणेकरून तुमचं प्रोसेसिंग फी पण कमी जाईल, तुमचं जे चार्जेस असतील आणि ते लोन घेताना आता जे मागच्या वेळेस चुकी झाली ना, ते सगळे क्लिअर करून घ्या. त्यांची प्रोसेसिंग फी किती असते है ना, त्याच्यानंतर त्यांचं रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, फ्लोटिंग आहे, ते चेक करून घ्या. तुम्हाला कोणतं पाहिजे आहे, इन्शुरन्स किती गेलेला आहे. मागच्या कंपनीत जर तुमचं इन्शुरन्स जास्त गेलं असेल, तर तुम्ही जर आता समजा ते त्या टेन्युअरच्या आधी, म्हणजे तुम्हाला त्यांनी 20 वर्षाची फेड दिलेली आहे, आणि जर तुम्ही आता 1 वर्षातच क्लोज करताय ना, तर ते जे इन्शुरन्सचे पैसे असतात ना, ते पण रिफंड होतात. बऱ्याचशा लोकांना हे माहीत नाही आहे. त्यासाठी तुम्ही जर बॅलन्स ट्रान्सफर करत असाल, तर तुम्हाला बँकवाले आधी म्हणतील की आम्हाला LODच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या बॅलन्स ट्रान्सफरबद्दल आणि त्याची प्रोसेसबद्दल एक पुन्हा तुमच्यासाठी एक व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये बनवणार आहे. जर तुम्हाला आत्ताचा हा व्हिडिओ आवडला असेल, तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि कमेंट्समध्ये जर तुमचे काही प्रश्न असतील, तर प्लीज कमेंट्स करा आणि शेअर पण करा.